नमस्कार. लोकसेवा टाइम्समध्ये मी चैतन्यानंद कुमार काशीत आपल्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. आत्ता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये. दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण ग्रामदैवत श्री सिद्धनाथ मंदिर परिसरामध्ये आहोत. तर सिद्धनाथ ग्रामदैवत सिद्धनाथाची वार्षिक यात्रा 27 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी झाली. तर या यात्रेचं रूपरेषा, सिद्धनाथ देवस्थानचं महत्त्व काय, याविषयी अधिक माहिती आपण इथून पुढे मंदिराचे पुजारी श्री विठ्ठल चौगुले यांच्याकडून घेऊयात. नमस्कार काका. नमस्कार. आ, काल यात्रा झाली, त्या संदर्भात आमच्या प्रेक्षकांना यात्रेविषयी, सिद्धनाथ देवस्थानच्या महत्त्वाविषयी आपण थोडक्यात विशद करा, सांगा. सिद्धनाथ यात्रा चालू वर्षी 27 व 28 फेब्रुवारी असे 2 दिवस आहे. काल सिद्धनाथ महाराजांचा रथोत्सव मोठ्या पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. सर्वप्रथम सकाळी नाथास अभिषेक करून सिद्धनाथ महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर 10 वाजता मानकऱ्यासमवेत सिद्धनाथाची पालखी मानगंगा नदीमध्ये नेऊन तिला स्नान करून ती पालखी वाजत गाजत चौगुले वाड्यात आणण्यात आली व तिथं असणाऱ्या मूर्ती यांची विधिवत पूजा करून त्या मूर्ती रथात बसवून पालखीमध्ये बसवून पालखी सजवून वाजत गाजत सिद्धनाथ मंदिरात आले. आणि सिद्धनाथ मंदिरात आल्यानंतर पारंपरिक पद्धतीनं इथं नाथ महाराजांची लग्न सोहळा पार पडला व पालखीतून देवाची प्रदक्षिणा पूर्ण करून या पालखीतील मूर्ती रथात आरूढ केल्या आणि गावामध्ये रथ यात्रा सुरू झाली. या रथयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांचा सहभाग होता. महिला सर्व आबालवृद्ध या रथोत्सवात सहभागी झाली आणि यात्रा ही मोठ्या प्रमाणात यावर्षी भरली होती. ही यात्रा वाजत गाजत मेन रोड दहिवडीतला असतो त्या मार्गे जाऊन या गावातील वेगवेगळी मंडळी आहेत. ते मंडळी या नाथबाबाच्या रथाचं स्वागत करतात. पहिल्यांदाच इथं 332 चौक लागला आणि तेथील कार्यकर्ते, तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या हिमतीने मोठ्या गुलालाची उधळण करून सर्व नाथ भक्तांना सरबत, थंड पेय वाटप करून व तेथील महिलांनी मोठ्या हिरिरीने भाग घेऊन महिलांनी या नाथाचा रथ ओढण्याचा पराक्रम केला. आणि तिथून हा रथ पुढं गेल्यानंतर वरच्या चौकामध्ये गेल्यानंतर तिथे रिक्षा मंडळाने सुद्धा या नाथ महाराजांच्या रथाचं स्वागत केलं. त्याचबरोबर हा रथ फिरत फिरत गावामध्ये गेल्यानंतर 12 देवाला आपण नारळ फोडतो. 12 देवाच्या गाठीभेटीचा कार्यक्रम होत असतो. त्याचबरोबर रथ हा पंचायत समिती मार्गे खाली गेल्यानंतर सुतार गल्लीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तेथील कार्यकर्त्यानं रथाचं स्वागत केलेलं आहे. त्यानंतर तिथं फटाक्याची आतषबाजी झाली, गुलालाची उधळण झाली, अल्पहार वाटप झालं. तिथून रथ थोडा असा तेली गल्लीत गेला आणि तेली गल्लीत गेल्यानंतर तेथील सुद्धा मंडळाने या रथाचं मोठ्या प्रमाणात स्वागत केलं आणि मोठ्या जल्लोषात तिथे सुद्धा तेथील नागरिक सहभागी झाले. तिथून पुढं रथ पेठमध्ये आला. त्याचबरोबर तसंच थोडा थोडा अंधार होत गेल्यानंतर यात्रा कमिटीने मोठ्या पद्धतीनं दारू गोळा किंवा शोभेची दारूचा आतषबाजी केली. सगळं वातावरण अगदी मंगलमय झालं आणि गावामध्ये शोभेच्या दारून आणखीन एक मोठी रौनक आली. आणि हा रथ तसाच हा कार्यक्रम झाल्यानंतर मंदिरामध्ये आला आणि मंदिरात समारोपाची आरती होऊन ही यात्रा समाप्त झाली, म्हणजे रथयात्रा समाप्त झाली. आज 28 तारीख. आज मुख्य आकर्षण म्हणजे कुस्त्याचा फडा इथं मोठ्या प्रमाणात असतो. या गावाच्या कुस्ती फडाचं नाव थोड्या दिवसातच आता सगळं महाराष्ट्रभर झालंय. मोठं मैदान असतंय म्हणून या फडाचं नाव लौकिक आहे. मोठमोठे प्रमाण पैलवान या कुस्तीसाठी येत असतात. 1 रुपयापासून 1.5 लाखापर्यंत त्या कुस्ती ह्या मैदानात होत असतात. आणि त्याचबरोबर या दिवसाचं आकर्षण म्हणजे आज नाथाची खीर ह्या प्रसादाचं ह्या गावकऱ्यांना मोठं अपूर्व आकर्षण असतं. ते संध्याकाळी इथं मंदिरात या खीर वाटप होणार आहे. या खीर वाटपासाठी मोठ्या भक्तिभावाने येथील नागरिक सहभागी होत असतात. त्याचबरोबर इथं खीर प्राशन करण्यासाठी उपस्थित असतात. ह्या यात्रा हे यशस्वी करण्यासाठी ह्या यात्रेचं यजमानपद कारभार
या गावकऱ्याच्या मार्फत नगरपंचायतीकडे आहे. नगरपंचायतीनं स्वतः नगरसेवक, नगराध्यक्ष ही सर्व मंडळी आणि त्यांचे कर्मचारी यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे यात्रेत. आणि अजून सुद्धा त्यांचं काय चालू आहे सगळं. आज खीर सुद्धा म्हणजे तयार करताना सुद्धा त्यांचेच कर्मचारी बरेचसे तिथं आघाडीवर आहेत. अशा पद्धतीनं हा कार्यक्रम होऊन परवा शुक्रवारी ते सुद्धा ह्याच्या बैलगाडीच्या शर्यती सुद्धा मोठ्या झाल्या. 500 बैलगाड्या आलेल्या होत्या. अशा प्रकारे आज कार्यक्रम त्या दिवशी सुद्धा काल आता संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा होता. आज बी महाप्रसाद झाल्यानंतर कार्यक्रम होणार आहे आणि 5 दिवसांनी आता आपल्या यात्रेची सांगता होणार आहे, पाखडणी होऊन हिशेब होऊन. अशा पद्धतीने हा यात्रेचा दिनक्रम असतो. गावातील सर्व लोक आपापले मतभेद विसरून सर्व जातीचे, पंथाचे, सर्व गुण्यागोविंदाने एकत्र येत असतात. ही यात्रा एक तालुक्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण यात्रा आहे आणि अत्यंत उत्साहपूर्ण यावर्षी यात्रा साजरी झालेली आहे. धन्यवाद. आता तुम्हाला काय त्यातलं धन्यवाद. लोकसेवा टाइम्सला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल, यात्रेविषयी माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत. आपण यापुढे यात्रेविषयीचे अधिक दृश्य इथून पुढे पाहूयात. पुन्हा एकदा आभारी आहे. धन्यवाद. लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा. प्रबोधन, जनजागृती, क्रांती आणि विकास हाच लोकसेवेचा ध्यास. लोकसेवा टाइम्स, आपली बातमी, आपला जिल्हा. श्री सिद्धनाथाय नमः. ओम श्री सिद्धनाथाय नमः. ओम श्री सिद्धनाथाय नमः. ओम श्री सिद्धनाथाय. खुशखबर. सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत. स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20.
खबर खुश खबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्टची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थ नगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97 श्री शेडे साहेब 94 23 87 37 17 प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20. सगळ्यात गुरुवार देवाच्या तोंडाला लावून पुन्हा ताटातच ठेवा. महानैवेद्यं प्रणाय स्वाहा गणाय स्वाहा परा स्वाहा उदानाय स्वाहा. पाणी टाका दोन्ही ताटावर. महानैवेद्यं प्रणाय स्वाहा गणाय स्वाहा परा स्वाहा उदानाय स्वाहा. देवाच्या तोंडाला खाली ठेवा. घरात द्यायचं असलं देवाला दाखवायचं तिथं जेवायची. तुळशीत लावून टाक. हे द्या मागे निवांत निवड घे. पडू द्या माणसाची पाया पडू द्या. दर्शन दर्शन घ्या. हा वेळ आहे काय काम पुढे तिकडे या की. चला
माताच्या नावाने माताच्या नावाने माताच्या नावाने बरं विक्रम ते नाही बोल काय तू हातातच घेऊ दे बा काय फुलं गेलो त्यांना पुढे तुमचं काम संपलं या माने साहेब तसे ते घ्याय किती त्यावरतीच सगळं मोठे पण ना वटी पण ते थोडं तरी जोडी पाण्याने तरी चालतं पाया
विक्रम काय भीती तुम्ही थांबायचा का? तुम्ही काय मला नसते जाती त्यात आहे मध्ये आपल्याला छत्री किती खाते आणि तिथं 2 दांडे आहेत सचावती का पाया पडलाय का पाया पडला धन्यवाद. अमोल कुठे गेलाय आपले घ्या पासून माहिती पाहिजे सेंटरला माझा बरोबर
खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत. स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20.
खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत. स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20. चांग भलं हो देवा चांग भलं हो, सिद्धनाथाच्या नाव चांग भलं हो. चांग भलं हो देवा चांग भलं हो, सिद्धनाथाच्या नाव चांग भलं हो. नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी, टंक तुझा ऐकून या आलं तुझ्या दारी. हे कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर. चांग भलं चांग भलं हो देवा चांग भलं हो, सिद्धनाथाच्या नाव चांग भलं हो. चांग भलं हो देवा चांग भलं हो. भल्या उंच डोंगरात देवा तुझा वासर, मर्जी तुझ्या भक्तावरी देवा तुझी खासर. देवा तुझी खासर, देवा तुझी खासर. आणि चुकली या वाट जिची तेला तुझं दार र, जेला कोणी नाही जगी त्याला तू आधार र. त्याला तू आधार र, त्याला तू आधार र. आलो देवा घेऊनी मनी भोळा भावर, सेवा गोड माझी ही मानून या घे. नाही मोठ मागण नाही मोठी हावर, बापा वाणी माया तुझी लेकराला दे. आणि डोई तुझ्या पायावर मुखी तुझं नावर. चांग भलं चांग भलं हो देवा चांग भलं हो, सिद्धनाथाच्या नाव चांग भलं हो. चांग भलं हो देवा चांग भलं हो, सिद्धनाथाच्या नाव चांग भलं हो.
रात दिस सेवा तुझी मनी तुझा ध्यास र ध्यास तुझ्या दर्शनाचा भोळ्या भगतास र भोळ्या भगतास र भोळ्या भगतास र धरतो या देवा तुझ्या डोंगराची वाट र डोंगराच्या वाटवर दर्शनाची आसर दर्शनाची आसर दर्शनाची आसर आल तुला भेटायला सोडून या गाव रे नाही कुणी मला देवा आसरा तू दे एक वेळा देवा तुझं रूप मला दावर पायापाशी लेकराला जागा तुझ्या दे अर तूच करी कृपा साऱ्या भगताची मायर चांग भल हो देवा चांग भल हो सिद्धनाथच्या नाव चांग भल हो चांग भल हो देवा चांग भल हो सिद्धनाथच्या नाव चांग भल हो चांग भल हो देवा चांग भल हो सिद्धनाथच्या नाव चांग भल हो चांग भल हो देवा चांग भल हो सिद्धनाथच्या नाव चांग भल हो नाव तुझं मोठ देवा कीर्ती तुझी भारी डंका तुझा ऐकून या आल तुझ्या दारी कृपा करी माझ्यावरी हा केला तू धावर चांग भल चांग भल हो देवा चांग भल हो सिद्धनाथच्या नाव चांग भल हो चांग भल हो देवा चांग भल हो सिद्धनाथच्या नाव चांग भल हो खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू मोजकेच फ्लॅट शिल्लक पार्किंग व लिफ्टची सोय स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत स्वामी समर्थ नगर मायनी रोड दहिवडी बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 942121 4497 श्री शेडे साहेब 942387 3717 प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 942386 3920 कोतवाल तू काशीचा सरसेनापती झाला इथे सरला अंधार भैरवा पाऊल तुझे पडले जिथे तेव्हा तुझा छबीनं चालला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबीनं चालला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबीनं चालला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबीनं चालला पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद तुझ्या पालखीच्या मोर हलगी तुतारीचा नाद तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती असाद तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती असाद काळजाचा ताल सूर गगनाला भिडला काळजाचा ताल सूर गगनाला भिडला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबीनं चालला 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 देवाला लागती जो गुणवराईला जती हळद देवाला लागती जो गुणवराई
साजती पाहुन लगीन सोहळा मनी आनंद भरला पाहुन लगीन सोहळा मनी आनंद भरला हे गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिन चालला 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 तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान सत्वाचा गुणात खरा पावतो नवसाला सत्वाचा गुणात खरा पावतो नवसाला गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिन चालला 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 तेव्हा तुझा छबिन चालला तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान तुला बगाडाचा मान देतो या कौलने मान जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान जीव ठेवून पायाशी तुले बगाड्या थाटान सत्वाचा गुणात खरा पावतो नवसाला सत्वाचा गुणात खरा पावतो नवसाला गुलाल उधळला तेव्हा तुझा Thank you.
खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत. स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20.
पहिला
मारुती दादा कराटे यांच्याकडून 5,000ची बाल शिक्षणात यांच्याकडून 50 रुपये चेहरा दिसला नाही की अजून फोटो घेऊन जाय का असाच फोटो नाताच्या नावाने सांग भले
चौकात पडला पाहिजे. व्हिडिओ चालू आहे, बातमी तासच जाणार. ओके. खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत. स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20. खुशखबर सिद्धिविनायक प्लाझा 2 BHK फ्लॅट्स बुकिंग सुरू. मोजकेच फ्लॅट शिल्लक. पार्किंग व लिफ्टची सोय. स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करा. दहिवडीतील सर्वोत्तम एरियामध्ये. एसटी स्टँड नजीक फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर श्री स्वामी बंधू यांच्या जागेत.
स्वामी समर्थ नगर, मायनी रोड, दहिवडी. बुकिंग साठी संपर्क श्री गुरुलिंग स्वामी काका 94 21 21 44 97. श्री शेडे साहेब 94 23 87 37 17. प्राध्यापक श्रीशैल स्वामी सर 94 23 86 39 20. अतिशय सुंदर असा सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांचा रथोत्सव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. कत्तरे ज्या कोणी भाविकांना रथाचं दर्शन घ्यायचं आहे आता या ठिकाणी त्या कोणी भाविकांना देणगी द्यायची
त्याने कृपया माहिती संपर्क करा. जाहिरात घेतले 100 रुपये.